नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याला होणार सुरुवात। 24 जुलै 2028 पर्यंत समाप्ती होणार। 2026 मध्ये होणारा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा 13 ऐवजी 22 महिने चालणार। मुख्य 3 शाही स्नान, 25 ऐवजी यंदा 42 पर्व, तर 75 वर्षांनी येणाऱ्या त्रिखंड योगामुळे कुंभमेळ्याबाबत अनेक बदल। मी पुन्हा येईन म्हटलं की मी येतोच। नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कामाची तपासणी करायला मी पुन्हा येईन, फडणवीसांची अधिकाऱ्यांना तंबी। हिंदी हीच मुंबईची बोलीभाषा। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यामुळे नवा वाद। मराठी भाषेला संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदे सेना राबवतीये, विरोधकांचा हल्लाबोल। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र येणार। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआर संदर्भातील बैठकीला दोघांची उपस्थिती। पुण्यामध्ये झाली बैठक। पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये मद्यधुंद कार चालकाने एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं। थरकाप उडवणारा अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर। कार चालकाला अटक। पुण्याच्या सदाशिव पेठेमधील अपघातामध्ये जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। जखमी विद्यार्थ्यांच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीसांचं आश्वासन। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंडासाठी महिलेचा छळ। महिलेला दोरीनं बांधून शरीरावर दिले चटके। पतीविरोधात गुन्हा दाखल। पुण्याच्या फुरसुंगीमध्ये विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असल्यामुळे मित्रांकडून मित्राच्या हत्येचा प्रयत्न। कन्नमवार पुलाखाली मुलाला मारण्याचा प्रयत्न। गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे वाचला युवकाचा जीव। आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। आजपासून नवे दर लागू। 19 किलोच्या एलपीजीची किंमत 1723 रुपये। घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये मात्र कोणताही बदल नाही।